नमस्कार मंडळी. मनाची चिंता मिटवण्यासाठी कुठल्या तरी भोंदू बाबांच्या प्रवचनात वेळ घालवण्यापेक्षा मनमुराद हसा आणि मनमुराद हसण्यासाठी बघत रहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, रथी महारथींचा हास्य कल्लोळ. कसं आहे ना मंडळी, म्हणजे तुमचं कर्तृत्व तुम्हाला कार्डापर्यंत नेऊ शकतं, पण कार्ड स्क्रॅच करताना मात्र नशीबच उपयोगी पडतं. आणि आता जसे आठवडे पुढे सरकत आहेत तसा तसा मौल्यवान वस्तूंचा खजिना देखील रिता होत चाललाय. बघूया या भागाच्या शेवटी कोण कर्तृत्ववान आणि नशीबवान ठरत आहे ते. तर मंडळी, याच नोटवर सुरू करूया आजची आपली धमाल यात्रा. सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, सध्याच्या काळात पॉझिटिव्ह थिंकिंग, मनशांती किंवा अँगर मॅनेजमेंट या गोष्टींच्या नावाखाली बरेच जण आपली दुकानं चालवत आहेत. अशाच एका दुकानातली गंमत तुमच्यासमोर सादर करायला येत आहेत कॉमेडीच्या प्रांतातील सर्वात वेगवान फलंदाज अंशुमन विचारे आणि प्रत्येक शब्द स्पिन करून टाकणारे गुगली गोलंदाज अरुण कदम. दोघांसाठी जोरदार टाळ्या. नमस्कार नमस्कार. मी अँगर मॅनेजमेंट गुरु अंशुमन विचारे. काय मी कधी चिडचिड करत नाही, मला कधी राग येत नाही. आणि ह्या माझा रागावर ताबा मिळण्याची जी काही शक्ती आहे त्याचा वापर करून मी अँगर मॅनेजमेंटचे धडे देणार आहे. बघूया माझा पहिला पेशंट कोण येतोय तो. या ना या ना या ना. थँक्यू. आपली ओळख? मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस, कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समाज तुमचे आजार नंतर सांगा, तुमचं नाव सांगा. अरुण कदम नावच आहे माझा. ओके ओके. हा. अरुण कदम. Yes. मला तुमचा प्रॉब्लेम सांगा. हा प्रॉब्लेम सांगतो. एक मिनिट. हा. हा इकडे बसू. बसा ना बसा ना. काय झालं प्रॉब्लेम? हा हा बघा, युअर प्रॉब्लेम आहे. हे एक, काय? हे दोन, हा हे तीन शर्ट आहे हा. आणि दोनच हँगर आहे. हो मग मी काय करू? अरे असं काय, तुम्ही हँगर मॅनेजमेंट आहे ना. अरे या तीन शर्ट दोन हँगर मध्ये कसं बसवायचं? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी हँगर मॅनेजमेंट नाही, अँगर मॅनेजमेंटचे धडे देतो. अँगर मॅनेजमेंट. आता ते काय असतं? बसा 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 बसा. म्हणजे काय, तुम्हाला राग येत असेल, हा, हा. तुमची चिडचिड होत असेल, हा. तर त्यावर नियंत्रण कसं मिळवायचं हे मी शिकवतो. न मग तेच बोलतोय ना वसाऱ्या. तीन शर्ट दोन हँगर मध्ये नाही गेलं तर मग जाम चिडचिड होते रे. त्याला जाम वैतागत ना रे मी. तुम्ही निघा प्लीज, निघा. तुम्ही निघा, तुमची लायकी नाही, तुम्ही निघा आता. सॉरी सॉरी मी अँगर ते मॅनेज करत, हा. पण ते दुसरं अँगर मॅनेजमेंट. हा ते जरा शिकवा ना. मी जाम चिडचिड करत, मला जाम राग येतो. अच्छा. झाला ते माझे मित्र बोलले, एक काम कर, हा नंबर घे आणि जा त्याच्याकडे. ओके, म्हणजे त्यांनी तुम्ही माझा नंबर दिला. हा, तुमचा नंबर दिला. गुड गुड गुड. करेक्ट करेक्ट ठिकाणी आलेलात. हा. नो प्रॉब्लेम. हा. आता बोलूया आपण. हा. मला सांगा तुमचं नाव काय? अरुण कदम. ओके कदम साहेब, मला सांगा तुम्हाला राग काय येतो? म्हणजे काही खास कारण आहे का? म्हणजे कुठला माणूस आहे ज्याच्यामुळे तुमचा प्रचंड चिडचिड होते? हे बघा, तुम्हाला सांगतो, मी कसा आहे माणूस माहिती आहे? मी कुणाच्या आद्यात नाही का मध्यात नाही. Good. मी कुणाला त्रास देत नाही. Correct. मी कुणाला वाईट बोलत नाही. पण ही लोक आहेत ना, हा. येतात ना बोलतात, ए बुटक्या टपली मारतात ना, पळून जातात रे. काय सांगता? हा. म्हणजे कसं करतात? ए बुटक्या असं करतात? अरे हा, असं करतात. की असं करतात? ए बुटक्या ते म्हणतात? झोडपट असंच करतात. के बुटक्या असं करतात?
मी लिहितोय वाचायला बोलता बोलता 3 टपल्या मारलेस तुम्हाला नाही, एक सेकंड मी एक टपली मारणार एक मिनिट मला एक टपली मारणार राग आला तुम्हाला राग आला की राग आला. नाही शाबास शाबास. म्हणजे आपलं हेच शिकायचंय हेच शिकायचं. म्हणजे शांत बसा ना बसा रागावता कशाला बसा म्हणजे हेच रागावर नियंत्रण कसं मिळवायचं हेच शिकायचंय की नाही आपल्याला हा? ओके मी तुम्हाला सांगतो काय करायचं ते काय करायचं दोन मिनिट शांत राहा मी काय सांगतो ते थंड व्हा शांत व्हा. अरे कुठं थंड हो, हो. त्याला या गरमीमध्ये थंड व्हायला सांगतोस मला वाचायला असं समजा की तुम्ही महाबळेश्वरला आहात आ? आ? जास्त कुडकुडू नका थंड व्हायचं. फार आत शिरू नका तिथेच गेटवरच थांबा ओके रिलॅक्स झाला शांत झालात ओके आता आपण बोलूया डोळे बंद करा टपली नाही मारणार ना नाही. डोळे बंद केलेत आता मोठा श्वास घ्या ओके मोठा काय केलं तुम्ही मोठा श्वास घेतला परत एकदा घ्या मोठा वा आता हळूहळू तोंडाने श्वास सोडा हॅलू हॅलू क्या बात है Thank you. क्या बात है थँक्यू मस्त आता डोळे बंद करा हा. हा आता जोरात काय केलं स्वतः नाही जोरात एक खटकर माजली शांत व्हा नाही, नाही. शांत व्हा. अँगर मॅनेजमेंट ब्लड प्रेशर वाढेल तुमचं रागावर कंट्रोल करायचं की नाही शांत प्लीज शांत व्हा रिलॅक्स आता मनात असा राग आला की 1 ते 10 कडे मोजायचे नाही पहिलं मला कानाखाली ऐका ना तुम्ही शांत तर व्हा ना शांत तर व्हा मला एक तरी चिमटा तरी घेऊन दे. ऐका 1 ते 10 कडे मोजा आपोआप राग शांत होणार तुम्ही माझ्याकडे आलात की नाही धडा गेला आलात की नाही 1 ते 10 मोजा बघू 1 हा. 2 हा. 3 हा. 4 हा. 35 36 8 10 9 एक सेकंड 1 ते 10 मध्ये 35 36 कुठून आले तुम्ही नसतात पण हे फालतू माणूस चला काय मी काय म्हणतो ऐका ना मी काय म्हणतो मी शांत राहा ना जरा 2 मिनिट मी काय म्हणतोय हा हे बघ आता 10 ते 1 असे उलट्याकडे मोजा बघू 10 ते 1 हात ऊन ठा तस असं चपा तेव्हा आपण ना दुसरी काहीतरी पद्धत घेऊया मग जेणेकरून तुमचा राग सगळं निघून जाईल त्यावर ताबा मिळवला जाईल ओके आता मी सांगतोय सगळं इमॅजिन हा, करा कर. की तुम्ही शांत समुद्रावर वाळूत बसलेला आहात काय बात आहे येस कदम वाळूत कागदावर नाही आपण जरा दुसरं काहीतरी इमॅजिन करूया ओके शांत व्हा शांत असं करूया आपण अजून थोडं खोल समुद्रात जाऊया मस्त तिकडे रंगीबिरंगी मासे आहे डोळे बंद केलेत ना केली कसं वाटतंय छान भारी वाटत आजूबाजूला सगळं रंगीबेरंगी वातावरण आहे मस्त समुद्रात तुम्ही तरंगताय कसं वाटतंय कदा छान भारी वाटतंय मी असं समुद्रामध्ये तरंगतो समुद्रात तरंगतोय आजूबाजूला मासे तरंगतायत माझ्या बाजूला इकडे कासव आलाय अरे वा ए बाय 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 तो पण मला बोलतोय बाय बाय मग मी आलोच तिकडं लांब बघितलं येस तर मला जलपरी दिसली ती जलपरी माझ्याकडे येते काय आली ओहो आली क्या बात है आली येस ती माझ्या जवळ आली टपली मारली आली गेली जलपरी टपली का मारली अरे डुकरा जलपरी कशाला मारेल तुला मी काय दाखवतोय तू काय बघतोयस जलपरी कशाला काम धंदा नाही तिला अरे मी काय दाखवतोय तू टपली मारतोय तुम्ही नाही रागवलं नाही रिलॅक्स कंट्रोल विचार कंट्रोल कंट्रोल काय नाही Anger नो प्रॉब्लेम येस अँगर मॅनेजमेंट ब्लड प्रेशर वाढेल रिलॅक्स
रिलॅक्स नाही, तुम्ही शांत राहा. रिलॅक्स ओके एक काम करूया आपण तो समुद्र जाऊ दे आपण एक काम करूया आपण काहीतरी वेगळा विचार करूया ओके जेणेकरून तुमचा राग कंट्रोल मध्ये अरे नाही ना होत. नाही नाही, होणार. नको ते टपली विपली विचार करू नका काही नाही असं मी सांगतोय ना तुम्हाला काय दाखवते मी काय तुम्ही चिडला. नाही चिडलं नाही चिडलं नाही भंगार नाही रे अँगर मॅनेजमेंट आहे मी चिडलं मी सांगतोय तू वेगळं कशाला बघतो बघ ना मी काय दाखवतोय ते बघ नाही मस्त ओके ओके काम करूया ते गेले एक काम करू ते सोडून द्या असा विचार करा की तुम्ही वेगळ्याच ग्रहावर गेलात खूप लांबच्या ग्रहावर खूप लांब ते सगळं शांत आहे शांत आहे. आजूबाजूला चांदणे आहे वा मस्त तारे लुकलुकताय काय दिसतंय तुम्हाला मला आम्ही सांगतो असा मस्त आजूबाला सगळे असे ग्रह दिसत आहेत मला आणि चांदण्या दिसत आहेत तारे दिसत आहेत म्हणजे तिकडे थंड असं सगळं थंड वातावरण आहे करेक्ट अंधार पडलाय करेक्ट एलियन आला आणि टपली मारून गेला मला एलियन का टपली मारला अरे डुकरा मी काय दाखवतोय सारखा हा मारतो टपली तो मारतो टपली कशाला कोण टपली मारेल फालतुगिरी सगळी मी तर सांगतोय ना मॅनेजमेंट अँगर मॅनेजमेंट रागावर कंट्रोल कर डुक्कर कुठचा कुत्रा तुम्ही चिडलात नाही चिडलो नाही मंगर मॅनेजमेंट सांगितलं मंगर नाही रे अँगर मॅनेजमेंट शांत बस तुम्ही शांत बस चिडताय तुम्ही? नाही मी चिडत नाही 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 चिडत नाही मी शांत चिडल्याने आहे. ब्लड प्रेशर वाढेल नाही माझं वाढलंय ब्लड प्रेशर नाही वाढलंय तुम्ही शांत व्हा रिलॅक्स व्हा रिलॅक्स आहे मी एकदम रिलॅक्स व्हा रिलॅक्स आहे हा? इकडे या इकडे बसा इकडे बसा इथे बसा इथे बसा इकडे बसा तुम्ही कंट्रोल कंट्रोल इकडे बसा कंट्रोल हा कंट्रोल करा हा Yes. कंट्रोल करा एकदम रिलॅक्स व्हा हो. काही इकडे तिकडे बघायचं नाही हा हे बघा मोठा श्वास घ्या केलं हा? मोठा श्वास घ्या आता आपण लांब कुठं नको जाऊया तुमच्याच ऑफिस मध्ये आहात तुम्ही दुपारची वेळ झालेली आहे एकही पेशंट तुमच्या ऑफिस मध्ये आता नाही आहे है ना जस्ट तुम्ही आता जेवताय वरण भात तुपाची अशी धार लोणचं पापड कुछ मेरी 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 छान वाटतंय आणि हे नवीन पदार्थ काय म्हणालात तुम्ही कुछ मिस मेरी 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 तुम्हाला आवडते तुम्ही जेवणाचं फील घेताय जेवण तुम्हाला आवडलेलं आहे आणि आता तुमच्या डोळ्यावरती झोप येते ना येते मी तुमच्या मागून आलो आणि हळूच टपली मारली टपली का मारली टपली का मारली मला का का टपली मारलीस आता का हा आता का काय आलं? राग आला राग नाही. हा? वासाऱ्या मला मग अशी एलिनी टपली मारली तर तू त्याची बाजू घेतली माझी ना आपली ओला कासून सुद्धा वासाऱ्या. एक सेकंड तुम्ही गप्पा बसा फालतुगिरी करून कळलं ना मी फालतू तुम्हाला करत चिडायचं नाही. मी चिडत नाहीये. चिडा भंगार मॅनेजमेंट आहे अंगार नाही, अंगार management आहे. चिडता तुम्ही मी चिडत नाहीये चिडलाय चिडत नाही मी. खूप चिडलाय तुम्ही चिडत नाही मी. नाही नाही, अजिबात चिडत नाही. मी चिडत नाही. हा, हे बघा हे नाही टाका. मी चिडत हे नाही. नाही चालणार. अरे, हे बघा, मी चिडत चला. जबरदस्त तुम्हा दोघांची जोडी सुपर हिट आहे खरंच प्रसाद दा तुम्हाला कसा वाटला ऍक्ट लाजवाब सुपर वंशू अरुण कमाल आहात तुम्ही दोघं एखाद्या वेळेला आपण एखादा सिनेमा बघत असतो एखादं नाटक बघत असतो तसंच जेव्हा एखादं स्किट बघत असतो तर बरेचदा आपल्याला असं वाटतं की हे प्रेडिक्टेबल आहे आपण ओळखू शकतो की याचा शेवट काय होणार आहे पण तो प्रेडिक्टेबल एंड अनप्रेडिक्टेबल परफॉर्मन्सनी एवढा वेळ होल्ड करायला नटांमध्ये खूप मोठी ताकद असावी लागते सलाम वा वा वा. वा
पुष्करदा. कडक सुपर एनर्जेटिक परफॉर्मन्स. अरुण थँक्यू. म्हणजे काय तुझी एनर्जी आहे या वयातही आपण काढून टाकूया. पण अरुण काय एनर्जी आहे म्हणजे हेवा वाटावा. Thank you. क्या बात आहे क्या बात आहे. आणि अंशू तू पण त्याला इतकी सुंदर साथ दिली. तुमच्या दोघांची जोडी सलामत रहे कायम कायम. सुपर. वा 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 सुपर. मंडळी, वेगवेगळ्या वजनाचा विनोद लीलया सांभाळत महाराष्ट्रात स्वतःचा दबदबा निर्माण करणारे पॅडी आणि प्रसाद आता तुमच्या समोर घेऊन येत आहेत एक वजनदार कॉमेडी. या दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. हे काय केलं तुम्ही? माझ्या अंगावर काय उडवलं तू? अहो मी अशी झटकली ती पावडर झटकली मी. आणि कोण आहात तुम्ही? डायटिशियन आहात ना? स्किट मधल्या ऍक्टर सारखे काय रिॲक्ट होत आहे? सॉरी कम ऑन फॅडी. आजची मॅच तू जिंकणारस. आय नो दॅट. कम ऑन. येस. Yes! Come on, concentrate. बदाम खाल्लंस? Come on, concentrate कर. ये बदाम खाल्लंस का? बदाम नाही खाल्लंस? अरे असं कसं? बदाम खा. बदाम खा. बदाम खा. आधी ते गरजेचं आहे. बदाम खा. हे घे बदाम खा. अजून एक खा. बदाम खा. ते गरजेचं. 2 इंचासाठी पाय वाचलं रे. अहो सर काय करताय सर? जरा कॉन्सन्ट्रेट करू देत नाही यार मला. अरे मग बदामच खाल्लेस ना तर कॉन्सन्ट्रेट कसं होणार? अरे मी आपल्या टीमचा डायटेशियन आहे. तुमच्या खेळाडूची काळजी मलाच घ्यायची आहे ना. आत्ता हा आल्यापासून बायकोसोबत फिरताय तिकडे. म्हणजे हे 3 महिन्यापूर्वी करायला पाहिजे होतं तुम्ही. आता 10 मिनिटावर स्पर्धा सुरू होईल हो सर. मला जरा कॉन्सन्ट्रेट करू देत. येस यू कॅन डू इट. कॉन्सन्ट्रेट कर पॅडी. कम ऑन. चला उच्चा. यस पॅडी कॉन्सन्ट्रेट कर. बाकी कुठे लक्ष ठेवू नकोस. आपल्याला काही नकोय. फ्रीज नकोय. टीव्ही नकोय. लॅपटॉप पण नकोय. सगळं आहे घरी. सगळं आहे. सगळं घरी आहे. फक्त मायक्रोवेव्ह होता तो पण कुत्रा जिला मिळाला त्याच्या पार्टनरकडे गेला. तो तिकडे आता लक्ष गुंतवू नकोस. कम ऑन पॅडी. यू कॅन डू इट. या कम ऑन पॅडी. माझ्यातलंच कॅल्शियम कमी झालंय जरा. काय करताय सर? जरा कॉन्सन्ट्रेट करू देता. मारून तुम्ही मला मारदमिला करून टाकत आहे. काय रे? इकडं काय प्रॅक्टिस चालली आहे का? नाही कॅच खेळतो. हे घ्या. सॉरी सर कोच सर एक मिनिट कोच सर. अरे कोच सर थांबा. माझा पाय अडकलाय. थांबा 1 मिनिट. कोच सर सॉरी. इकडे यार समजावा ना या प्रसाद सरांना यार. मगादरनं माझं डोकं खातायत राव. मला कॉन्सन्ट्रेटच करू देत नाहीयेत. हो सर तुम्ही कोच आहेत ना तुम्हालाच उचलायला येत नाही. तू डायटिशियन आहेस ना? किती माजलायस बघितलंस का? बापरे! हा वाटतो का वेट लिफ्टर वाटतो तरी त्याला केलाय ना मी. हा चला इकडे वजन कर.
सर 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 मी ना खूप छान डाएट सांभाळला सगळ्यांचा सर म्हणजे एका एका कणाचा हिशोब ठेवलाय सर ह्याचं 53च्या वरती वजन गेलंच नसलं लाळ घोटेपणा म्हणतात याला लाऊड होत आहे खूप. हे वजन कर. सर 53च्या वर अजिबात नाही. मी तुम्हाला वजन सांगतो. बघू बरा. सर, 53च्या वर मग बोललो तर 57 किलो वजन आहे ह्याचं. नाही सर 57 कसं होईल सर वाढलं कसं? सर वाढलं कसं? सर तुला काय सांगितलं होतं? 50 ते 55 या वजन गटात याला मला उतरवायचं आहे. 2 किलो कसं वाढलं? सर ऐका ना. 2 किलो वजन त्याचं कसं वाढलं? डायटिशियन कोण आहे? मी बोललो होतो बायको बरोबर येतोस फिरायला इकडे. बायकोला हे पर्सनल होत आहे सर पर्सनलच बोलायचंय मला. काय करणार तू? सर मी लांबोर आहे. पर्सनल बोलायचं काय? कसं वाढलं 2 किलो? 2 किलो कसं वाढलं? बायको बरोबर येतोस फिरायला इकडे. खातोस. लाज नाही वाटत तुला? काय बघतो काय रे? बघतो काय? सर 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 नाही प्लीज सर. बघतो काय? सर ऐका त्याला सांग बघायचं नाही माझ्याकडे. सर सर बघू नका ना प्लीज. 15 मिनिटं देतो तुला. 15 मिनिटं लक्षात आलं? 15 मिनिटात 5 किलो वजन कमी पाहिजे ना. आता तुला फायर करतो मी मैद्याच्या पोत्या. ऐका ना सर. सर मी Dietitian? सर माझ्यासाठी भांडा ना सर. नाही सर. 15 मिनिटात 5 किलो. दॅट्स युअर टार्गेट. आय वॉन्ट इट नाउ. वा 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 प्रसाद वा. सर होतं असं. वजन कसं वाढलं? वजन कसं वाढलं? वजन नाही, कसं नाही. वाढलं? नाही. 53 होतं ना काल. वजन कसं वाढलं? तुझ्यामुळे तर टकलं मला बोलून गेला. तो मला बोलून गेला. माझ्या बायकोचा विषय. वजन नाही, 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 सर. सर, माहित नाही पण- कसं वाढलं? मला वजन कमी करायचं. सर कसं वजन कमी करायचंय. कसं थांबा. ते काढ. काय डावा हात काढ. हात कसा काढू डावा डावा. ते काय डाव्या हातात? हे घड्याळ आहे सर. घड्याळ काढ. घड्याळ काढ. याने किती वजन कमी जे होणार काय सर? होईल 200 ग्राम तर 200 ग्राम. एक काम कर. हे काय घातलंस वरती? हे जॅकेट आहे सर. काढ लवकर. तेवढं तर तेवढं वजन ते कमी महाराष्ट्राचं करायचं. आपलं वजन कमी करायचं. काढ सर. शूज काढ. लवकर शूज काढ. सर शूज त्यामुळे तो टकला मला बोलून शूज ने ग्रीप येते ना सर. ग्रीप अशी सर ती ग्रीप. शूज काढ. लवकर शूज काढ. लवकर एक काम कर. हे कमरेखालचा भाग काढ. कमरेखालचा भाग कसा काढू? हे काय घातलंस? हे काय? हे ट्रॅक आहे. लवकर काढ. सर लवकर काढ. हा का काढतो. लवकर काढ. काढतो सर. लवकर काढ. तू ट्रॅकच्या आत चड्डी घातलीस? मग तुमच्याकडे ट्रॅकच्यात काय शेरवानी घालतात? कॉमेडी करायला आलास इकडे? नाही. इकडे ये. लवकर या इकडे. लवकर ये. चड्डी काढ. चड्डी काढ. मला वजन कमी करायचंय. चड्डी काढ. सर मी चड्डी काढली तर तुमचं वजन कसं कमी होणार? नाही मारीन. ते टकला मला बोलून गेला तुझ्या. मारीन मी. चड्डी काढ. चड्डी काढ. वजन कमी करायचं. चड्डी काढ लवकर. सर 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 लवकर चड्डी काढ. चड्डी काढ. चड्डी. चड्डीवर चड्डी. नाही चड्डी काढ. सर नको ना. ती पण चड्डी काढ. चड्डी काढ. चड्डी काढ. नाही सर. ती पण चड्डी काढ. नको ना सर. चड्डी काढ. चड्डी काढ. लवकर चड्डी काढ. चड्डी काढ. काय करतोय? सर सर ते काय झालं माहिती आहे? मी स्पर्धेला जेव्हा निघालो ना तेव्हा माझ्याकडे छोटी बॅग होती. अजून क्लबने आपल्या बॅग नव्हती दिली ना. छोटी बॅग होती. तर छोट्या बॅगेत हे एवढे सगळे ते कपडे राहणार नसते ना. म्हणजे मग आणि बॅग पण जड झाली असती. मी पाठीला बांधली असती तर मला पाठीची पाठ दुखली असती सर. मग मला हे उचलता नसतं आलं. म्हणून मी एकावर एक चड्डी घातली सर. चड्डी काढ. चड्डी काढ. नाही सर. नाही ही चड्डी नाही. ही नाही. ही चड्डी काढली तर मग आतमध्ये एक काम कर. बरं
उभा राहा माकडा उभा राहा लांब बघू दे किती झालेत बघू दे किती झालेत लांब उभे उभा राहा अजून 400 याचंच 1.5 किलो वजन झालं याच 1.5 किलो वजन झालं 400 ग्राम अजून कमी करायचे मी काय करू धावायला लाग धावून काय होईल सर धावायला लाग घाम येईल 400 ग्राम कमी होईल 400 ग्राम कमी करायचं नाही 400 ग्राम घाम कसा येईल सर किती 10-15 ग्राम येईल हा, हा, ना हा. ग्रामन ग्राम महत्वाचा लवकर धावायला लाग आता एक काम करतो मी कुठे गेली सर, सर, मार नका. नाही, सर. मारत नाही माझ्याकडे एक दुसरी आयडिया आहे ना काय करायचं, सर? डायटेशियन आहे मी सर सर आपण काहीतरी करू नका सर मी एक- सर सर इकडे ये. सर हे काय 400 ग्रामचं एक कपचक काढतो आणि बाजूला ठेवतो बरोबर नाही, येशील. नको. त्यापेक्षा धावतो धावतो लवकर मार. धावतो लवकर धाव लवकर धाव धावतो हा? धावतो कसं काय गार्डन मध्ये धाव नाही, नाही, धावतो. नीट धाव लवकर धाव फास्ट कसं वाढलं वजन हा? तुझ्यामुळे ते टकलं मला बोलून गेलं रे लवकर लवकर एक काम कर धाव. असं कर म्हणजे काय करू हे काय म्हणजे काय राष्ट्रीय संपत्ती लपवलीस ना कसली गॅस नाही नाही सर गॅस नाही बाहेर माझ्याकडे काढ मला 400 ग्राम कमी करायचं बाहेर काढ 400 ग्राम गॅस कुठं जो असणार काय 15-20 ग्राम बाहेर काढ हा किडनीत काय लपवलंय निघालं ना किडनीत काय लपवलंय सर किडनीत काय असणार किडनीत पाणीच असणार आहे, है सर ना हा सर जा, खाली करून ये नाही सर अहो तुम्ही मला पाणीच नाही प्यायला दिलं मगा तर एक थेंबही नाही प्यायचं कुठनं आता काढू? त्या पाण्याचं वजन वाढेल जा सुसू करून ये अहो, लवकर मला अहो, वजन सुसू नाही दिलं तुम्ही पाणी सुसू करून ये लवकर पाणी वजन कमी. कुठे पिऊ दिलंय मला तुम्ही, सर? सांगायचं ना पाणी वजन कमी करून ये मारीन कान पण. सर 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 बघतो सर दांडेकर. झालंय सर मला जरा एक सांगायचंय तुम्हाला. चल, झालं असेल वजन कमी आपण झालंय, करूया ना झालंय, सर सर. याच्यावर तो जो वजन काटा आहे तो बिघडलेला आहे. हा नवीन आणलाय याच्यावर वजन करा. अरे साला काय माणसं आहात तुम्ही आता 10 मिनिटात माझी स्पर्धा आणि सुरुवातच दमवता तुम्ही मला धावून. सुपर हास्य रसिक तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स प्रसाद दा पॅड्या मी आल्यानंतर मी तुला या मंचावरती पहिल्यांदाच बघतोय त्यामुळे मला माझ्याकडून तुझं खूप खूप मनपूर्वक स्वागत पॅड्या. माझा खूप जुना मित्र आहेस तू आणि जवळपास 20-22 वर्ष मी तुझं काम बघतोय आणि इतकी वर्ष एखाद्या माणसाच्या एनर्जीमध्ये तसूभरही फरक पडू नये याचं म्हणजे फक्त आश्चर्यच वाटू शकतं खरोखर. या बात. काय तुझी एनर्जी आणि काय तुझं टायमिंग आणि काय तुझी एनर्जी यार कमाल आहेस तू कमाल आहेस पॅड्या. आणि काय मला फार तुझं कौतुक वाटतं प्रसाद कधी कधी की खूप नटांना ना हावरे पण असतो की सगळे पंच स्वतःकडेच घ्यायचे मग कुणीही काम करत तर तू ते देतोस ना त्याचे त्याला हा गुण फार मोठा आहे तुझ्यातला. सलाम आहे तुला खरंच. वाह क्या बात है पुष्कर दा वजनदार परफॉर्मन्स चालू होता असं पण मला पूर्ण वेळ तो वजनदार पण होता आणि तो तितकाच हलका फुलका पण होता. आहा हा आणि प्रसाद म्हणाला ती भावना माझी सुद्धा आहे की प्रसाद खांडेकर एक लेखक म्हणून तुझं विशेष कौतुक आहे कारण असा विषय फुलवत असताना तू नॉनस्ट्रायकर एंडला राहणं पसंत केलंस आणि पॅडीला तू बॅटिंग करायला दिलीस. हा खरंच खूप मोठा गुण आहे आणि त्याबद्दल तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. लाजवाब परफॉर्मन्स. वा 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 मंडळी संगीत मानापमान नाटक तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे पण आपल्या ह्या मंचावर दर आठवड्याला हास्य मानापमान नाटक घडत असतं. बघूया आजचे मानापमान. नमस्कार 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 मी महाराष्ट्राची लाडकी वनिता खरात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. कोण होईल मिस्टर फिल्टरपाडा 2019 को पॉवर्ड बाय माझा हक्काचा LED TV. तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. ही स्पर्धा जिंकणं हे भल्या भल्यांचं स्वप्न असतं कारण अख्खा महाराष्ट्र डोळ्यात प्राण आणून ही स्पर्धा त्यांच्या टीव्हीवर बघत असतात. नाही काही जण त्यांच्या नवीन LED टीव्हीवर सुद्धा बघत असतील. आई पाय लागू. तर बघूया कोणता लकी स्पर्धक पहिल्यांदा खेळायला येतोय. कोण होईल मिस्टर फिल्टरपाडा 2019. चलो आणि त्या लकी स्पर्धकाचं नाव आहे ओ माय गॉड महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम गौरव मोरे. सॉरी गौरव मोरे.
फिल्टर पाडा टाणा ना. क्या बात आहे, क्या बात आहे. हॅलो मिस्टर गौरव. हॅलो हॅलो. ओ आय एम सॉरी, मला मिस्टर फिल्टर पाडायला जायचं होतं, चुकून महाराष्ट्र केसरीला आलो. एक्सक्यूज मी सर, एक्सक्यूज मी. तुम्ही योग्यच ठिकाणी आलात. इथेच मिस्टर फिल्टर पाडा सुरू आहे सर. हो काय? अरे मग तुम्ही इथे काय करताय? अय पहिलवान, तुझी मॅच तिकडे चालू आहे, जा तिकडे. एक्सक्यूज मी सर, येस. मी ह्या शोची अँकर आहे सर. मम्मी कुठं म्हणलं टँकर आहे म्हणून? सर तुम्ही सेलिब्रिटी आहात म्हणून मी ऐकून घेते. Okay. अँकर म्हणजे मी या शोची होस्ट आहे. आपण आता वळूया आपल्या पहिल्या राऊंड कडे, ज्याचं नाव आहे नाचाल तर वाचाल. तुमच्या समोर 3 स्क्रॅच कार्ड ठेवण्यात आले. त्याच्यावर डान्सचे प्रकार लिहिले. ओके. त्यामध्ये डान्सच्या पहिल्या नावाचं अक्षर लिहिलंय फक्त. Okay. एक कार्ड निवडायचंय, ते स्क्रॅच करायचंय. जो प्रकार येईल त्याच्यावर तुम्हाला नाचायचंय सर. मी हे घेतो. Yes, yes, sir. हे घेतो. हे ओ मॅडम, येस. हे कोळी डान्सचं स्पेलिंग चुकलं इथं. काय लिहिलं बघा? नाही सर, ते कोळी डान्स नाहीये, हा. ते कोबालो पोल्टा आहे. कोबालो पोल्टा. हा हे डान्स आहे? हा सर, माचू पिचूच्या डोंगरावरील जंगली लोकांचा डान्स आहे हा सर. येस सर. माचू पिचू नाही, म्हणजे कोबालो पोल्टा हा. हा डान्स. माचू पिचूचा डोंगर. हा. हो, असले डान्स ना आपल्याला येत नाहीत, कळलं ना? तुम्हाला कॉमेडी तरी कुठे येते? हो, हो, हो. पण करताना सर हा, करतो करावी ना. लागेल. हा. युअर टाइम स्टार्ट नाव. एक मिनिट ऐका ना, मी काय म्हणतो, तुम्ही खाली बसा ना. का? डान्स जमेल की नाही ते मला माहिती नाही, पण निदान माचू पिचूच्या डोंगरावर नाचतो एवढं तरी समाधान वाटेल. हा माचू पिचूचा अख्खा डोंगर तुमच्यावर नाचल्यावर कसं वाटेल? माचू पिचून जाईल हो. मग नाचताय सर? युअर टाइम स्टार्ट नाव. आमिर भाई बजाना अपना कोबालो बोलता. बोले बच्ची, बोले भाई किधर जा रहा है? ये कोबालो बोलता कर रहा है. आमिर किधर है? आमिर आमिर का अगली के साथ छोटा काश्मीर, और आज उधर पुलिस की रेड गिरने वाली है. भाई के छोटे छोटे काश्मीर सूझेंगे ना, तब उसको पता चलेगा. ए बच्ची, बोले कोबालो पोल्टा नाच रहे अपन माचू पिचू के डोंगर पे. ये पुलिस. वा वा वा, अत्यंत चुकीचा आणि हिडीस असा नृत्याविष्कार गौरव मोरे यांनी सादर केलाय. यांच्यासाठी यांना एकदा जोरदार टाळा. मला असं वाटतं ना, तुमच्या ज्ञान प्राप्तीसाठी तुमचाच मेंदू तुमच्याच ह्याच्यात मिळालेल्या ओव्हन मध्ये एकदा भाजून का घेत नाही? बघा ना, काही फरक पडतो काय सर? बघा ना. ट्राय करायला हरकत नाही. अरे आणा, लवकर आणा सर, लवकर. अरे तुम्ही हातामध्ये डोनट घालून फिरता? एक्सक्यूज मी, माझ्याशी नीट बोलायचं. सॉरी मॅडम, सॉरी. आणि मुळात आहे ना, कोबालो पोल्टा हा अंग न हलवताच नाचायचा प्रकार आहे. हो काय? ह्याचं पाठमोर उभं राहायचं, हा. असं नजरेच्या आदाने करायचं नृत्य. हा. बघायचंय? दाखवा ना. म्युझिक. दॅट्स इट. हा आहे कोबालो पोल्टा. कसा वाटला सर? खरं सांगू का, हा. तुम्ही कोबालो पोल्टा म्हणताय म्हणून Yes. मला तर बुलडोजर उलटावून नाचासारखं वाटलं. अक्कल काडीची नाहीये, पण हे सुरकुती बाह्य ज्ञान जे मिळवलंय ना सर, म्हणजे मेंदूलाही न कळवता तुम्ही जे बोलता ना, क्या बात आहे सर. तो मेंदूही कवटीतल्या कवटीत अचंबित होत असेल. अयो मारतो की काय मी आता? असं करत असेल सर, मला गॅरंटी आहे. माझा मेंदू आतल्यात? Yes, sir. अरे बाप, मग तो काय मी आता असं बोलतो? येस सर. माय गॉड. सर तर आपण बघूया 2 उरलेल्या कार्ड्स मध्ये काय होतं सर. एकदा स्क्रॅच करा सर. बघितलं पाहिजे. येस, ग वरून गणपती डान्स. वा वा.
आणि बा वरून बाल्या डान्स. क्या बात आहे सर, क्या बात. अरे ह्या डान्स साठी मेंदू आहे ना, मेंदू ओव्हन मध्ये ठेवायची गरज नव्हती. अरे गणपती डान्स आणि बाल्या डान्स होता ना, मग मला कोबाला पोलटा आणि माचू पिचूचा डोंगर हा डान्स कशाला दिला? तुम्ही मुद्दाम करताय हे. नो सर, तुम्ही स्वतःच्या हाताने स्क्रॅच केला, आम्ही मुद्दाम का करू? काय यार? आणि आता स्क्रॅच अँड विन मध्ये नसतं कुणाकुणाचं नशीब, सगळ्यांनाच थोडी LED वगैरे लागतो ना. इट्स ओके सर, नो प्रॉब्लेम. कोणाकोणाला ओव्हनही लागतो, कळलं ना? महाराष्ट्राची हास्य जत्रा ओव्हन मध्ये दिसते का? नाही ना, त्यासाठी LEDच लागतं. डोंट वरी सर, डोंट. पोटिंगली घ्या सर. Yes. आता आपण पुढे वळूया. आपला पुढचा राऊंड आहे अंताक्षरी. ए जुरासिक पार्क. अंताक्षरी नाही, अंताक्षरी. नाही, अंताक्षरीमध्ये गाण्याच्या शेवटच्या अक्षरावरून गाणं गायचं असतं. हा? अंताक्षरी म्हणजे तुम्हाला एक वाक्य दिलं जाईल, त्या शेवटच्या शब्दावरून तुम्हाला गाणं गायचंय सर. अरे ह्याच्यात तर मला कोणीच हरू शकत नाही. विचारा काय विचारा सर पद्धत सेम आहे. तुम्ही एक कार्ड निवडा, त्याच्यात जो विषय. मला हे पाहिजे. येस सर, स्क्रॅच. अरे किती सोपं आहे यार. चलते चलते आले, चलते क्या बात आहे चलते. सर, गाणं. हे मला जमेल, लगेच जमेल. Yes. चलते चलते वर. हा. चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. चलते. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. उत्तर चुकलेलं आहे. चुकलं? अरे असं कसं चुकलं यार? चलते चलते बरोबर आहे ना? नाही सर, शब्द बरोबर आहे, तुमचं गाणं चुकलंय. कसं काय? खरं गाणं असं आहे, नेहा जरा एकदा. चलते चलते यूं ही कोई मिल गया था, सारी राह चलते चलते, सारी राह चलते चलते. क्या बात आहे, हे योग्य गाणं आहे सर. एक मिनिट. चलते चलते माझं गाणं पण बरोबर आहे त्याच्यामध्ये. तुमचं काय गाणं होतं सर? हा, चलते चलते. आमचं काय गाणं होतं? चलते चलते. सर बघा, मध्ये स्पेस नाहीये सर, तुम्ही खूप स्पेस घेतलाय म्हणून हे उत्तर चुकलेलं आहे सर. किती मुद्दाम करता यार तुम्ही. मला दुसरा राऊंड पण खेळायचा, मला पाहिजे, मला एक चान्स पाहिजे बस. आतापर्यंत हरत आला, आता काय जिंकणार आहे? एक मिनिट. नाही, नाही, सर. माझ्या तोंडावर बोला, तोंडावर. घ्या ना चान्स घ्या हा, सर. मला मला टेक युअर पाहिजे. टाइम सर, प्लीज. मला अजून एक पाहिजे हा, chance. सर. हे तर किती सोपं आलं यार. सांग आले, सांग वरून. एक मिनिट गाणं. नाही, एक मिनिट. पहिलं गाणं आठवतं ना सांग वरून, दुसरं कुठलं आहे का? सांग नाही हे नाही. सांग. हा बरोबर आहे. माझ्या डोक्यात जे आहे तेच गाणं परफेक्ट आहे. सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? टाळ्या. सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? शाळेभोवती तळ साचून सुट्टी मिळेल काय? करेक्ट आहे, हे करेक्ट आहे. नाही सर, वन्स अगेन एकदा तुम्ही चुकलेला आहात सर. परत चुकलो. अरे पण यार. खरं उत्तर असं आहे, हा. सांग संतोष, गोव्याला येतोस का? हे कुठलं गाणं आहे? सर मी सांगते तुम्हाला. सांग संतोष, गोव्याला येतोस का? सांग संतोष, गोव्याला येतोस का? गोव्याला जाऊ, बीचच पाहू, तिथेच राहू, येतोस का? सांग संतोष, गोव्याला येतोस का? सांग संतोष, गोव्याला येतोस का? हे योग्य गाणं आहे सर. कोणतं गाणं हे? फेमस गाणं आहे. मी ऐकलं कधी. संतोष हा? याला गोव्याला येण्यासाठी त्याचा भाऊ उल्हास हा. यांनी हे लिहिलेलं गाणं आहे हा. आणि त्याचा लहान भाऊ विलास यांनी हे संगीतबद्ध केलंय सर. कोण भावंडायची? यांना काय कामधंदे नाहीत? सर खरंच यांनी मुद्दाम मला हरवायचंय म्हणून घरी बसून हे गाणं लिहिलंय. नाही सर. अरे सांग संतस, गोव्याला येतस, हे गाणं. नाही सर, अहो तुमच्या मित्रानेच आम्हाला हे गाणं सांगितलंय. कोण यार माझा मित्र? सांगा ना यार. सर आता स्किट संपायला आलंय, बंपर पंच येऊ देत सर. प्रसाद खांडेकर. There you are sir. Bradley taken a new ball. Last over, last ball. He wants to take a yorker. Bradley. Nick. हॅलो, हा माझा शो आहे. मग हास्य
हास्य रसिक, तुम्हाला कसा वाटला? कुठून गाणी काढली होती ही? म्हणजे मला आठवत आहे की आम्ही गाण्याच्या भेंड्या खेळत असताना जेव्हा खरी गाणी संपायची तेव्हा मी, संजय मोने, आम्ही तिथल्या तिथे खोटी गाणी रचायचो. तर आज मला त्याचीच आठवण झाली हिचं हे गाणं ऐकल्यानंतर. आणि आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, सीमलेस परफॉर्मन्स, क्या बात आहे. आणि मंडळी, याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे ह्या आठवड्याचे हास्य महारथी कोण आहेत हे जाणून घेण्याची. आणि त्यानंतर आहे स्क्रॅच अँड विन, ज्यामधून यांना मिळू शकणार आहेत काही झकास किंवा खास किंवा उगाचची बक्षिसं. मी हास्य रसिकांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि हा निकाल घोषित करावा. तर कोण आहेत विनर? एक अर्थी सगळ्यांचीच कीर्ती महान झालेली आहे. म्हणजे आधीपासून ते महान होतेच, पण हास्यजत्रेचा कार्यक्रमाला मिळणारा प्रतिसाद आणि त्यातून या सगळ्यांचीच कीर्ती खूप महान झालेली आहे. पण तरी मूर्ती लहान आणि कीर्ती महान असं जे आपण म्हणतो त्याला अनुसरून आजचे विजेते आहेत अरुण कदम आणि अंशुमन विचारे. क्या बात आहे! सुरुवातीला कोण जाणार? अरुण दादा प्लीज. 3 ट्रेज आहेत, ज्या 3ही प्रत्येक ट्रे मधून एक एक एनवलप घ्यायचंय. आणि आता अंशुदा, ऑल द बेस्ट. यातलं एक कार्ड ठेवायचं आणि 2 डिस्कार्ड करायचे आहेत, तर ते कुठलं, ते कसं ठरवशील? ओ माय माय, ओके. नाही. सो अरुण दादांनी एक एनवलप निवडलेलं आहे आणि ही 2 कार्ड्स इथे खाली ठेवलेले आहेत. अंशुदा, ओके. अरुण दा, स्क्रॅच करूया कार्ड. जोर लगा के. हैशा. ओ माय गॉड. ओ क्या बात है. पण रेफ्रिजरेटर म्हणून थांबू नको, पुढे आहे डबल डोर. क्या बात है. वा वा. अंशुदा, ओ माय ओ माय गॉड. क्या बात है. एलईडी टीव्ही. काय गमावलं हे जाणून हे घ्यायचं पण का? बघूया आता. एक वॉटर प्युरिफायर आहे. ओके, हे पण खास बक्षीस होतं खरं तर. ओके. चमचा गमावलेला आहे. हरकत नाही. अंशुदा, लहान मुलांचे बूट. स्टीम आयन. आयन. वा वा वा. अंशू आणि अरुणदा या दोघांनाही झकास बक्षिसं मिळालेली आहेत. दोघांचंही पुनश्च अभिनंदन.